नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताची सर्वात जड 120 मिमी वाहनावरती बसवलेली तोफ गरुडास्त्र कोणत्या राज्यातून यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, ही डेव्हलप कोणी केली आहे तर ही प्रणाली पुण्यामध्ये स्थित असलेल्या निबे लिमिटेड NIBE निबे लिमिटेड या कंपनीद्वारे विकसित करण्यात आली आहे. वैशिष्ट्य काय आहे तर हे अवघ्या 30 सेकंदामध्ये युद्धासाठी सज्ज होतं आणि 60 सेकंदामध्ये 12 गोळ्यांचा मारा करू शकतं, एवढी याची कॅपॅबिलिटी आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? नुकताच बालम नावाचा एक काकडीचा प्रकार आहे, बालम काकडी, त्याला या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे. तर प्रश्न काय आहे तर ही जी काही काकडीचा प्रकार आहे ते कोणत्या राज्याच्या अंतर्गत हा प्रोडक्ट येतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, तर मध्य प्रदेश राज्यातील हा एक प्रोडक्ट आहे, GI टॅग त्याला मिळालेला आहे. बालम काकडीचा एक काकडीचा या ठिकाणी प्रकार आहे. क्लिअर? GI टॅग मिळालेले आहेत मध्य प्रदेशमध्ये अलीकडील काही काळामध्ये वेगवेगळ्या बाकीच्या प्रोडक्ट्सला, जसं की चंदेरी साडी, माहेश्वरी साडी, बाग प्रिंट, गोंड चित्रकला, पन्नाव हिरा, कडकनाथ कोंबडी, मुरैना गजक, खजुराहो दगडी हस्तकला, खुरासानी चिंच, बालम काकडी. बरोबर? हे जे काय अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते एक्झामला या ठिकाणी अलीकडल्या काळामध्ये विचारले जात आहेत, त्याच्यामुळे या सुद्धा गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आज आहे 28 जून. बरोबर, 2 दिवसांनी आपली PDF लॉन्च होणार आहे. 1 जुलै 2026 संध्याकाळी 7 वाजता ज्यांनी या ठिकाणी पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवलेला आहे त्यांना व्हॉट्सअपमध्ये PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स काढून घेऊ शकता. पहिल्या 6 महिन्याचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 6 महिन्याचे प्रत्येकी 150 वन लाइनर फॉर्मॅटमध्ये चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर मिळतील. त्याच्यानंतर काही टॉपिक्स आहेत: महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, केंद्राचं मंत्रिमंडळ, नियुक्त्या, योजना, पुरस्कार, प्रथम घटना, त्यानंतर क्रीडावरील चालू घडामोडी, शिखर परिषद, युद्ध सराव, निर्देशांक, जनगणना, पाणथळ स्थळे, जागतिक वारसा स्थळे, अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती सुद्धा तुम्हाला प्रश्नोत्तर या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले आहेत या PDFच्या अंतर्गत. तुम्हाला काय करायचं आहे? 2 स्टेप आहेत. मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे 9673058600 या माझ्या व्हॉट्सअप मोबाईल नंबरला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी ग्रुपला ॲड करतो आणि 1 जुलैला तुम्हाला PDF देतो, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून जास्तीत जास्त या ठिकाणी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने भारतातील डिजिटल अटक फसवणूक नेटवर्क विरोधामध्ये कोणती विशेष मोहीम सुरू केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑपरेशन चक्र 6. बरोबर, तर हे ऑपरेशन या ठिकाणी किंवा ही विशेष मोहीम या ठिकाणी सुरू केली आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरोने. मला फक्त कमेंट करून सांगा CBIचे वर्तमानमधील प्रमुख कोण आहेत, चीफ कोण आहेत, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत बाकीचे अन्य जे काही वेगवेगळे ऑपरेशन्स होत असतात त्याच्यावरती रिव्हिजन करूया. लिहून घ्या. ऑपरेशन हायची 6 CBI द्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये. ऑपरेशन फायर ट्रेल भारतामध्ये चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी. ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1303 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी. ऑपरेशन हिमराहत सिक्कीममध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी. ऑपरेशन रेझपिल नार्कोटिक्स या ठिकाणी कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय कॅप्टॅगॉन ड्रग्ज तस्करी नेटवर्क विरुद्ध. ऑपरेशन शेरूवाली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी. ऑपरेशन नसर इराणच्या रडार साइट्सवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी. आणि ऑपरेशन चक्र 6 CBI द्वारे भारतातील डिजिटल अटक फसवणूक नेटवर्कच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. VIP कल्चर इन इंडिया, पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक ए, दोन्हीही ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहेत. तर या ठिकाणी या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे वरील दोन्ही, पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक ए नामाब रेबिया आणि पर्याय क्रमांक बी संदीप कुमार, या दोघा जणांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. लक्षात घ्या, VIP कल्चर इन इंडिया असं या ठिकाणी या पुस्तकाचं नाव आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर लगेच काय करूया, बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे जे काही लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. द बार, द बेंच, द बिजारे हे पुस्तक लिहिले आहे तुषार मेहता यांनी. द लॉफुल अँड द ऑफुल हे पुस्तक लिहिले आहे तुषार मेहता यांनी. द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे PP सत्यन यांनी. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हे पुस्तक लिहिले आहे K अरुमुगम यांनी. व्हेन ऑडिट मॅटर्स, कॅग इंटरव्हेन्शन्स दॅट मेड डिफरन्स हे पुस्तक लिहिले आहे विनोद राय यांनी. CBN ॲट 361 डिग्रीज हे पुस्तक लिहिले आहे या ठिकाणी शाकमुरी श्रीनिवास प्रसाद यांनी. IIT द स्टोरी ऑफ इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टम हे पुस्तक लिहिले आहे प्रभात कुमार यांनी. आणि VIP कल्चर इन इंडिया, पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिले आहे नामाब रेबिया आणि संदीप कुमार या दोघा जणांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, 40व्या राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर जयसिंगराव पवार. बरोबर, हे सुद्धा इथपर्यंत हे सुद्धा लेटेस्ट प्रश्न आपण आपल्या ई बुकमध्ये या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर डॉक्टर जयसिंगराव पवार यांना या ठिकाणी 40व्या राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे. यांचं योगदान काय ते लिहून घ्या. यांनी समाज प्रबोधन, इतिहास संशोधन आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर राजश्री शाहूंच्या पुरोगामी विचारांचा प्रचार करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे या ठिकाणी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आणि या पुरस्काराचे पहिले विजेतेपद कोणाकडे होतं तर भाई माधवराव बागल असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबाबतीमध्ये, तर बाकीच्या वेगवेगळ्या नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार देण्यात आला मेजर अभिलाषा बराक यांना. व्हिटली अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं प्रवीण शेख यांना. द अर्थ प्राइज 2026 विवान, आरियाना आणि अव्यांना या 3 या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे पुरस्कार. बार्टन पुरस्कार 2026 सुभानी शेख यांना. बँकर ऑफ द इयर पुरस्कार 2026 K सत्यनारायण राजू यांना. रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 सुदर्शन पटनायक यांना. वुल्फ पुरस्कार 2026 पहिले भारतीय या ठिकाणी देण्यात आला आहे पुरस्कार जैनेंद्र K जैन असं त्यांचं नाव आहे. आणि 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 डॉक्टर जयसिंगराव पवार यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, भारताचा पहिला 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाळ भित्ती प्रकल्प कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर सुरू करण्यात आलेला आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत भारताचा पहिला 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाळ भित्ती प्रकल्प या ठिकाणी या राज्याच्या किनारपट्टीवर सुरू करण्यात आलेला आहे. पॉइंट लिहून घ्या. समुद्रातील जैवविविधता वाढवणे आणि नष्ट होत चाललेल्या प्रवाळांचे रक्षण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तमिळनाडूबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री C जोसेफ विजय. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राजधानी चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई, मुखुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, लंडन क्लायमेट ॲक्शन वीक 2026 दरम्यान ग्लोबल मिथेन ॲक्शन प्लॅन मिथेनवरील जागतिक कृती आवाहन कोणी सुरू केलं आहे. तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अँटोनियो गुटेरस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. या उपक्रमामध्ये जागतिक तापमान वाढीचे नजीकच्या काळातील परिणाम रोखण्यासाठी 3 प्रमुख क्षेत्रांमध्ये म्हणजेच जीवाश्म इंधन, कृषी आणि कचरा 2030 पर्यंत 9 प्राधान्य कृतींची रूपरेषा मांडण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत, या अहवालाच्या अंतर्गत. क्लिअर. या ठिकाणी जसं की तुम्हाला माहित झालं आहे RTO AMVI 2026 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक बद्दल या ठिकाणी जागा निघाल्यात. 450 पेक्षा जास्त जागा आहेत. इग्नाइट अकॅडमी बद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगत आहे. इग्नाइट अकॅडमीच्या द्वारे आरंभ बॅच 3.0 नावाची बॅच या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. ॲडमिशन ऑलरेडी ओपन झाले आहेत. ऑनलाईन बॅच असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या ठिकाणी स्टडी मटेरियल देखील तुम्हाला मिळणार आहे. पहिल्या
500 विद्यार्थ्यांसाठी 30% डिस्काउंट तुम्हाला देण्यात येणार आहे त्यांच्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये. तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे RTO 30 बरोबर. या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची माहिती या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये दिली आहे. त्या ॲप्लिकेशनच्या डाउनलोडची लिंक या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न क्रमांक 7 UNCTAD म्हणजेच काय, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार 2025 मध्ये कोणता देश जहाज पुनर्वापरामध्ये जगातील अग्रगण्य देश बनलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. एक पॉईंट लिहून घ्या. UNCTADचा फुल फॉर्म काय, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. या ठिकाणी एक पॉईंट लिहून घ्या एक्स्ट्रा. 2025 मध्ये जवळपास 35% जागतिक बाजारपेठेतील वाटा मिळवून जहाज पुनर्वापरामध्ये जगातील अग्रगण्य देश बनण्याचा मान मिळवलेला आहे आपल्या भारताने. पुढचा प्रश्न क्रमांक 8 जगातील सर्वात मोठ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपच्या नव्या ग्लोबल CEO पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुणाल शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर. क्रेड नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्याचे हे फाउंडर आहेत कुणाल शहा. त्यांना या ठिकाणी अपॉइंटेड करण्यात आलं आहे ॲज द न्यू ग्लोबल CEO ऑफ व्हॉट्सअप बरोबर. माझ्या मते मेटाने याच्यामध्ये क्रेडमध्ये 20% हिस्सेदारी सुद्धा या ठिकाणी ॲक्वायर केली आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या लेटेस्ट नियुक्त्यांवरती चर्चा करूया. फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत अनंत स्वरूप. राज्यसभा उपसभापती बनलेत हरिवंश नारायण सिंह. संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत अनुग्रह नारायण दास. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी PV सिंधू. भारताचे पुढील संरक्षण प्रमुख CDS बनलेत NS राजा सुब्रमणी. भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी या ठिकाणी सल्लागार बनलेत राजीव गही. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत राहुल वत्स आणि व्हॉट्सअप ग्लोबलचे CEO बनलेत कुणाल शहा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने स्पॅम कॉल्स फिल्टर करण्यासाठी आपल्या 112 आणि डायल 100 आपत्कालीन नेटवर्कमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने समाविष्ट केलेली आहेत? तर पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याच्या पोलीस डिपार्टमेंटने काय केलं आहे, स्पॅम कॉल्स फिल्टर करण्यासाठी त्यांचा जे काही नंबर होता आपत्कालीन नंबर 112 आणि डायल 100 बरोबर, तर या नेटवर्कमध्ये AI साधने समाविष्ट करण्यात आली आहेत त्या पोलीस डिपार्टमेंटच्या अंतर्गत. तेलंगणा स्थापना 2 जून 2014. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. राजधानी हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 10 अलीकडेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी 24 जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पॉईंट लिहून घ्या. जागतिक राजनैतिक कार्यामध्ये महिलांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये लिंग समानता सुनिश्चित करणे हा या दिवसाचा मागचा मुख्य उद्देश आहे बरोबर. तर आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिवस आपण दरवर्षी 24 जूनला या ठिकाणी साजरा करत असतो. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस. 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जून जागतिक संगीत दिवस. जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 11 भारताचा पहिला व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प कोठे उभारला जात आहे? तर पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विकसक कोण आहे? तर हा प्रकल्प भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेडद्वारे विकसित केला जात आहे, जो कोल इंडिया लिमिटेड आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड म्हणजेच BHEL यांचा या ठिकाणी संयुक्त उपक्रम आहे, इनिशिएटिव्ह आहे. पर्याय क्रमांक बी
ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, कैलास मानसरोवर यात्रा 2026 साठीची यात्रेकरूंची पहिली तुकडी अलीकडेच कोणत्या खिंडीतून चीनमध्ये दाखल झालेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिक्कीम मधून या ठिकाणी जी काही चीनमध्ये दाखल झाली आहे पहिली या ठिकाणी तुकडी. कैलास मानसरोवर यात्रा 2026 साठीच्या यात्रेकरूंची पहिली तुकडी सिक्कीम मधील नाथुला खिंडी मार्गे या ठिकाणी चीनमध्ये दाखल झालेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2026 मध्ये व्यावसायिक कामकाज सुरू झालेली भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात की ओडिसा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.